नमस्कार, स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की तुम्ही राशन कार्डची जी काही केवायसी आहे ती याच्या अगोदर तुम्ही रेशन दुकानदाराकडे जाऊन जे काही आधार कार्ड असेल किंवा थंब इम्प्रेशनने तुमची केवायसी करावी करत होता तुम्ही. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ही केवायसी तुम्ही तुमच्या मोबाईलमधून अगदी घर बसल्या 2 मिनिटात कशी करू शकता आणि तुम्हाला रेशन दुकानदाराकडे जाण्याची पण आवश्यकता नाही. तर हा व्हिडिओ पूर्णपणे शेवटपर्यंत नक्की बघा. यामध्ये मी पूर्ण प्रोसेस तुम्हाला सांगितलेली आहे की कशा पद्धतीने तुम्ही केवायसी ही करू शकता आणि याचा स्टेटस मग तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून दिसेल केवायसी अप्रूव्ह झालेली आहे की रिजेक्ट झालेली आहे. यासाठी आपल्याला एक 2-3 ॲप्लिकेशनची मदत घ्यावी लागेल. ते मी या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्टेप बाय स्टेप बघा. यामध्ये मी सगळी प्रोसेस सांगितलेली आहे आणि चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि शेअर पण नक्की करा, कारण इतर लोकांना पण समजलं पाहिजे. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर यासाठी तुम्हाला 2 ॲप्लिकेशन घ्यावे लागणार आहेत. आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे आणि ते आधार फेस आय डी आर डी लिहून सर्च करायचं आहे आणि ते 2 नंबरला ॲप्लिकेशन दिसत आहे बघा, आपली आधार फेस आर डी. हे ॲप्लिकेशन आपल्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. त्याशिवाय आपली केवायसी होणार नाही. ते ॲप्लिकेशन इन्स्टॉल झाल्यानंतर आपल्या ॲप्लिकेशनमध्ये दिसत नाही, बॅकग्राऊंडला रन होते. हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. यानंतर ही पहिली ॲप्लिकेशन झाली. यानंतर दुसरी ॲप्लिकेशन मेरा ई केवायसी, हे ॲप्लिकेशन आपल्याला डाउनलोड करून घ्यायचं आहे. चा लोगो पाहून घ्या तुम्ही, ही 1 नंबरला झालेलं आहे बघा. तर मेरा ई केवायसी ॲप्लिकेशन ही इन्स्टॉल करून घ्यायचे आहे. ही दुसरी ॲप्लिकेशन झाली. यानंतर आपल्याला होम पेजवर यायचं आहे आणि मेरा ई केवायसी ॲप्लिकेशन आपल्याला उघडायचे आहे. अशा प्रकारचा लोगो दिसतो बाहेरच्या साईडला. ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर ते आपल्याला आपलं स्टेट निवडायचं आहे. स्टेट निवडल्यानंतर इथे व्हेरीफाय लोकेशनवरती क्लिक करायचं आहे. जर लोकेशन तुमची बंद असेल तर ऑन करून घ्या आणि ज्याची केवायसी करायची आहे त्यांचा आधार नंबर इथे फिल करायचा आहे. पण आधार नंबरला तुमचा मोबाईल नंबर लिंक असेल तरच केवायसी होईल, कारण त्याच्यावरती OTP जातो. जरी ते ज्यांची केवायसी करायची आहे त्यांचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे. आधार नंबर टाकून झाल्यानंतर इथे आपल्याला जनरेट OTP यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर OTP आपला सेंड होत आहे. तिथे आपला OTP आलेला आहे बघा. इथे OTP फिल करून घ्यायचा आहे. OTP फिल केल्यानंतर इथे आपल्याला कॅप्चर इथे टाकायचं आहे. जसे आहे तसे या बॉक्समध्ये टाईप करायचं आहे. आणि सबमिट बटनवरती क्लिक करायचं आहे. सबमिटवरती क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला तुमची सगळी डिटेल्स दिसेल. इथे तुमचा आधार कार्ड नंबर, राशन कार्ड नंबर, इथे स्टेट दिसेल तुमचा, ते तुमचं नाव दिसेल, तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातून आहात ते दिसेल आणि ते आधार नंबर दिसेल आपला शेवटचे 4 अंक. आणि ती केवायसी स्टेटसच्या जागी तुमचं इथे तुमचं ब्लँक असेल तर तुमची केवायसी झाली नसेल तर माझं ऑलरेडी मी केवायसी केलेलं आहे त्यामुळे ते वाय दाखवत आहे. तर आपल्याला केवायसी करण्यासाठी इथे फेस केवायसी यावरती क्लिक करायचं आहे. यानंतर ही परमिशन द्यायची आहे, ॲक्सेप्ट करायचं आहे. इथे यानंतर आपला इथे कॅमेरा ओपन होईल. पण ती फेस आय डी ॲप्लिकेशन आपल्याला अगोदर इन्स्टॉल करून घ्यायची आहे, त्याशिवाय तुमच्या मोबाईलमध्ये वर्क करणार नाही. यानंतर आपल्या कॅमेरासमोर इथे धरायचं आहे. इथे अलर्टमध्ये सिलेक्टेड मेंबर ऑलरेडी डन ई केवायसी, माझी ऑलरेडी केवायसी ते झालेलं आहे त्यामुळे असं दाखवत आहे. तुमचं केवायसी झालेलं नसेल तर तुमचे डायरेक्ट होम पेजवर तुमचे रिडायरेक्ट होईल. नंतर आपल्याला ते ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि ते ई केवायसी स्टेट आहे ना, इथे तुमचं पण वाय दाखवेल. तर अशा पद्धतीने तुम्ही तुमची केवायसी तुमच्या मोबाईलमधून करू शकता.
तो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.